नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलानेचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला कलाने इथे अद्वैतसाठी कॉफी आणून दिलेली आहे. तो सांगतो ठेव तिकडे बाजूला, आणि त्याचं एकीकडे काम चालू आहे. तर कलाचं लक्ष जातं कुर्त्याकडे. त्याने टेबलवर आईने दिलेला कुर्ता काढून ठेवलेला असतो आणि बेडवर कलाने दिलेला कुर्ता असतो. त्यामुळे आता तिला प्रश्न पडलाय की हा नेमका कुर्ता नेमका कुठला घालणार आहे तो. ती तशीच बाहेर निघून जाते आणि एक वेळ कुर्त्याकडे नुसती बघते. आणि आता अद्वैत इथे कॉफी पीत काम करायचं आहे. मग तो इथे बडबडतोय एवढी स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन देऊन, पण यांना काही विचार करता येत नाही का, असं त्याचं बोलणं चालू आहे. कला इथे बाहेर येऊन उभी राहते आणि त्याच्यानंतर ती विचार करते की अद्वैत नेमका कुठला कुर्ता घालेल. देवी आई, मला खूप आशा लागून राहिली असं ती म्हणते. म्हणजे तू मला काय संकेत देशील असं मला वाटतंय, असं इथे कला म्हणते देवी आईला. तर अद्वैतचं एकीकडे कॉफी पिण्याचं काम चालू आहे आणि सांगितलेलं एक काम करता येत नाही असं म्हणून त्याची बडबड पण चालू आहे. आणि तो कॉफीचा कप उचलून इकडच्या साईडला ठेवतो, पिवळ्या कुर्त्याजवळ ठेवतो बरं का. आणि सगळ्या गोष्टी काही मीच करायच्या का असं तो बडबडतो. मग हे लोक कशासाठी आहेत असं त्याची चिडचिड सुरू आहे. घड्याळाकडे बघतो एका टायमिंगला आणि कॉफी एकदम ना त्याच्या हातातून इकडे सांडते बरं का त्या कुर्त्यावर. अरे यार असं तो म्हणतो. कुर्त्यावर कॉफी सांडलेली तो उचलून घेतो, शे असं म्हणतो आणि इकडे पुसून घेतो. हे तर खूपच घाण झालं असं. आता काय करू हा प्रश्न त्याला पडलाय, नेमकं काय करायचं. आणि तोपर्यंत त्याला आठवतं की इकडे त्याने कलाने दिलेला कुर्ता आहे तो काढून ठेवलेला आहे. त्यामुळं कॉफी सांडल्यामुळं का होईना अद्वैतनं तो कुर्ता इथे घातलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. त्यामुळे अद्वैत कसा दिसतोय ते आपण बघूया या नवीन म्हणजेच कलाने दिलेल्या कुर्त्यामध्ये. तर प्रेक्षकांनो, इथे अद्वैत छान दिसतोय बरं का कलाने दिलेल्या कुर्त्यामध्ये सुद्धा. हा रंग त्याला सूट करतोय. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा. तर आता इकडे कला पण बाहेर उभी आहे आणि तो एकदम दार उघडून येतोय अद्वैत. आणि मग कला त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघते, कारण तिला तिचा मनासारखं झालेलं आहे. तिच्या चेहऱ्यावर खूप छान अशी स्माईल येते आणि ती एकटक बघते. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो कसा दिसतोय मी विचारणार नाही, मी छानच दिसतोय मला माहिती असं म्हणतो. आणि मग तो निघून जातो. आणि मग देवी आई थँक्यू, तू माझं ऐकलंस आणि मग चांदेकरने मी दिलेला कुर्ता घातला, धन्यवाद असं वगैरे ती तर म्हणते देवीला. आणि रजनी इथे बोलते काजलशी. तर रजनी काजलला म्हणते, अगं किती गोड दिसतेस तू या ड्रेसमध्ये, असे ड्रेस घालत जा कधी होते. मग त्याच्यानंतर ती म्हणते, आई म्हणते की कधीतरी असे ड्रेस घालत जा, पण आपल्यालाच नाही आवडत. आपल्याला म्हणजे तू स्वतःला असं म्हणजे ते आपल्याला वगैरे म्हणतेस का, ऐतिहासिक स्टाईलमध्ये वगैरे. आणि ते या दोघी हसतायत. तर या दोघींकडे इकडे सोहमचं लक्ष जातंय. काजल विचारते, तुम्ही काय माझी मस्करी करताय का. नाही म्हणजे ते कसं म्हणजे असं तसं त्या दोघींचं बोलणं चालू आहे. म्हणजे आपण रिस्पेक्ट देतो आणि इथे सोहम त्या दोघींकडे बघून आपल्याच विचारात हरवलाय. आणि तो इथे म्हणतो की किती छान दोघी एकमेकांशी हसतायत, असं छान वाटतं या दोघींना एकत्र बघून. पण तेवढ्यात ना त्याच्या मनात विचार येतो की नाही नको, किती काळापुरतं हे असेल सांगता येत नाही, त्यामुळे आपण त्यांना आत्ताच थांबवूया. आणि मग तो एकदम समोर येतो आणि म्हणतो की काजल, असं जोरात ओरडूनच बोलल्यासारखी हाक मारतो तो, काजल इकडे ये, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. आणि रजनी म्हणते, अरे पण नंतर बोल ना आई, जरा बोलायचंय प्लीज असं म्हणून तो आता काजलला घेऊन जातो तिकडे बाजूला. आता रजनी विचारात पडले की नेमकं काय झालं यांचं ते. काजलला एका कोपऱ्यात तिकडे सोहम घेऊन येतो. काजल म्हणते की बोल काय. मग सोहम इथे म्हणतो, माझ्या आईशी मैत्री करण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस, ती सुद्धा माझ्यासारखीच इमोशनल आहे आणि तुझ्यासारख्या निर्दयी इमोशन्स नसलेल्या मुलीनं तिच्याशी बोलू नये असं मला वाटतं. आधी मैत्री करायची, मग नंतर जीव लावतात आणि मग नंतर दुसऱ्याच्या मनाचा विचार न करता सगळे संबंध तोडून टाकतात. सोहम प्लीज यार एकदा बोल असं म्हणतो. तो इनफ म्हणतो आणि निघून जातो. आणि इकडे ती सोहम म्हणून हाका मारते, पण सोहमनं तिचं काही ऐकलेलं नाहीये बिचारी काजल. नैना इथे फ्रेश होऊन येते. तर रोहिणी तिथल्याच रूममध्ये इथे उभी आहे. आणि आता नैनाला प्रश्न पडलाय, काय रे, काय काही करून या बाईला अकललं पाहिजे. मॉमिनला मी काय म्हणते, तुम्ही खाली जाऊन बसा ना, मी होईन तयार माझी. नाही अगं असं कसं, हे बघ तू एकटी कशी तयार होशील आणि मी करते ना तुला मदत. हे बघ परत मला हा काही चान्स मिळणार नाहीये ना. मग तसं नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण काय आहे ना, आपण असं करूयात ना, मी साडी नेसते आणि मग माझी साडी नेसून झाल्यावर ना मी तुम्हाला बोलवते, तेव्हा तुम्ही या आणि बाकीची माझी रेडी करून द्या, माझी तयारी करून द्या असं ती इथे म्हणते. आणि साडी काढून घेते. पण रोहिणी तिच्या हातातली साडी इकडे परत धरते आणि म्हणते, तुला साडी आता मीच नेसवणार आहे असं तिनं आता ठाम ठरवलंय बरं का रोहिणीने. कारण तिला नैनाचं सत्य माहिती पडलंय. आता नैना काय अशी बघत घाबरते आणि बघत उभी राहते.
मग रोहिणी विचारते, काय ग घाबरलीस का अशी एकदम? इट्स ओके असंच म्हणाले मी. एकतर तू दिसायला इतकी देखणी आहेस, त्यात प्रेग्नन्सी ग्लो आलाय तुला. आता आता मी तुला केलं म्हणजे तुला दृष्टच लागणार आहे बघ, खूप सुंदर दिसशील तू असं इथे म्हणते. बापरे, माझी दृष्ट कुणाची दृष्ट वगैरे लागलेली परवडणार नाही मला. मग त्याच्यानंतर रोहिणी ते मनातल्या मनात म्हणते, तुझ्या या प्लॅनला माझी दृष्ट कशी लागते ते बघच तू आता, असं तिचं मनातल्या मनात चालू आहे बरं का रोहिणीचं. मग नाही ते कुठल्या विचारात हरवली? काय ग कुठल्या विचारात हरवलीस? काही नाही असं ती म्हणते. नाही नको, म्हणजे मी नेसते ना साडी, असं तिचं बोलणं चाललंय. मग ती म्हणते, खरं सांगू का, आय एम नॉट कम्फर्टेबल. नाही म्हणजे कसं आहे, मोठी झाल्यापासून ना मी मम्माकडून सुद्धा कधी साडी नेसून नाही घेतलेली नाही आहे. त्यात हे पोट आणि या कंडिशनमध्ये मला जरा एम्बॅरेसिंग वाटतंय. त्यामुळे प्लीज म्हणजे तुम्ही खरंच खाली जा, मी पटकन साडी नेसते आणि येते ना, किंवा तुम्हाला बोलवते मी. अजिबात नाही, तुला आज मीच तयार करणार आहे असं आता रोहिणी म्हणते. नैना म्हणते, कसली चिकट बाई आहे ही, हिला कसं थांबू ना तेच कळत नाही, असं इथे नैनाच्या मनात विचार चाललाय. या दोघींचं बोलणं चालू आहे. प्लीज मॉम इन लॉ प्लीज, असं तोपर्यंत आता रजनी येते. ती येऊन म्हणते की रोहिणी म्हणचं तुम्हाला इकडे आबांनी बोलवलंय. मला डॅडने का बोलवलं असेल बरं? त्यांना सांग मी नंतर येते, असं म्हटल्यानंतर रोहिणीने नैना आता काढून घेते साडी परत आणि म्हणते, हरकत नाही मॉम इन लॉ, आबांचं काहीतरी महत्त्वाचं काम असणार आहे, त्याच्याशिवाय ते बोलवणार नाहीत ना. तुम्ही जा, मी पटकन साडी नेसून तयार होते, मग तुम्ही वरती आपण रेडी होऊयात प्लीज, असं ते म्हणते. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी विचार करते, तोपर्यंत इकडे नैना सुटले असं म्हणते आणि पळूनच जाते अक्षरशः साडी नेसायला. तिला असं सेवियर सारखी रजनी आल्यासारखं झालंय आता. रजनी निरोप देऊन निघून जाते. त्याच्यानंतर रोहिणी इथे म्हणत असते मनामध्ये की तुला आता वाटत असेल की तू सुटली आहेस, पण आज काहीही झालं तरी तू अडकणार आहेस एवढं मात्र लक्षात ठेवायचं, असं चाललंय. तर आता इकडे संगीता स्वयंपाक करतायत, सगळी आवरावर करतायत. तोपर्यंत त्यांच्या लक्षात येतं की दूध इथे नासलेलं आहे, ताजं दूध नासलेलं आहे. त्यामुळे त्या इथे देवाजवळ घाई गडबडीत येतात आणि नमस्कार करतात आणि म्हणतात, अरे देवा, दूध कसं काय फाटलं? आणि म्हणजे नासलेलं दूध फाटणं किंवा दूध सांडणं हा अशुभ संकेत आहे असं त्यांचं म्हणजे मत एक आपलं असतं ना. तर त्या देवाजवळ घाबरून येऊन इथे बसल्यात आणि काय ती काळजी घे असं इथे त्या सांगतायत. दूध हा तर शुभ संकेत असतो, तर आज हे कसं असं का व्हायलंय? आई अंबाबाई काळजी घे, हा कसला संकेत आहे? काय समोर वाढून ठेवलंयस तू आमच्या, असं इथे ती म्हणतीये संगीता. आणि आता तोपर्यंत इकडे आज या घरामध्ये ना म्हणजे घडलं गोष्ट खरी आहे. कुठलीही गोष्ट येऊ देऊ नकोस अडचणीच्या स्वरूपात, माझ्या नैनीला सांभाळ असं इथे देवी आईकडे प्रार्थना करतात. सगळ्या संकटांवर मात केली आम्ही आणि आता हे एक विघ्न नको, हे एक विघ्न पार करू दे असं ती देवाला खरंच मनापासून प्रार्थना करते. आता तोपर्यंत कला येते. आई अगं तू इथे आहेस, मी तुला केव्हाची शोधतीये. काय झालं? अगं काही नाही ते तू बोल की, असं कुठे काय कला असं म्हणते. आणि कामाचं बोल ना. तर कला म्हणते, आई तू रडतीयेस. मग नाही ग, नाही रडत आहे मी. कोण काही बोललं का, काही घडलंय का असं कला विचारते. मग नाही म्हणते, नाही काही, आता स्वयंपाक करत ना मी सगळं आवरावर करत होते ग, दूध बी तापत ठेवत होते म्हणून दूध तापत ठेवलं होतं, पण फक्त दूध बघता फाटलं ग. मग हा कसला संकेत आहे? समजा काही निर्विघ्नपणे पार पडू देत ग, असं म्हणजे मला खरंच खूप घाबरट वाटतंय ग. कला म्हणते की काहीही होणार नाही, तू शांत हो आधी, असा आता तिनं विश्वास दिलाय बरं का आईला. मी आहे ना. नाही म्हणजे काय आहे ना, आज पतूर म्हणजे कसं, खरं म्हणजे मला कळत नाही आहे की माझ्या मनात काहीतरी उगीच येतंय आणि दूध नसल्यामुळं त्यांना खूपच इथे वाईट वाटतंय. मग ती म्हणते, आई तू अजिबात काळजी करू नको, असं काहीही होणार नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तू जे म्हणतेस ना चांगल्या कामाची सुरुवात अंबाबाईच्या आशीर्वादाने होते, सर आता मग म्हणजे तसंच मग आपण अंबाबाई सगळं काम निर्विघ्नपणे पार पाडते किंवा अंबाबाई निर्विघ्नपणे काम करून घेऊन येते. हा कार्यक्रम छान पार पडेल, मी खात्री देते असं इथे कला म्हणते. नाही असं म्हटल्यानंतर आई एकदा दोनदा झालं म्हणून सारखं नाही होणार का काही गोष्टी, त्यामुळे काळजी करू नकोस. हे बघ, दुसऱ्याबद्दल कुठला तरी विचार कर, आत्ताच्या विचाराला असं बसून चाललं नाही, तुला पाय धुवावे लागतील असं म्हटल्यानंतर
इकडे आई तू किती काळजी करतेस असं म्हणून इथे म्हणते आणि तोपर्यंत इकडे दिव्याची वात पण फडफडते. मग कला लगेच त्या देवीच्या वातेला दिव्याच्या वातेला धरते आणि म्हणते आईची भीती तर खरी ठरणार नाही ना असा तिला आता प्रश्न पडलाय. नेमकं काय काय होणार जाणून घेऊया, कारण खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे बरं का. तर इथे छान असं सगळं डेकोरेशनची तयारी झालेली आहे. रॉकेट रॉकेट असं म्हणून इकडे रजनी येतात. अजून इथे खुर्च्या लागल्या नाही आहेत. अरे त्यांच्यावरची कवरं घालायची आहेत तिथे. काही गळजूर करू नको, सगळी तयारी झालेली आहे, टेन्शन घेऊ नकोस असं इथे सोहम सांगतो. नक्की, मग मी जरा किचनमध्ये बघते हा असं म्हणत आता रजनी किचनमध्ये गेले बघायला. आणि आता बघू काय काय होणार आहे ते. आज समधी तयारी आमच्या सोमननं केली बरं का असं म्हणून आबा दिनकरावांकडे कौतुक करतात इथे. होय का, भारी असं म्हणून ते म्हणतात. सोहम असा खाली उभा आहे, रॉकेट पण उभा आहे तिथे. या दोघांचं जुळलेली मन कधी लक्षात येणार बाकीच्यांचा ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि आता इकडे संगीता भाऊजी रजनी मॅडम इकडे असं म्हणत रॉकेट बाहेर येतो आणि एक नंबर जोडी येते असं म्हणून तो इथे सांगतो. कारण कला आणि अद्वैत येत आहेत बरं का जिन्ना उतरून. मग इथे अद्वैत आणि कला आल्यानंतर इकडे संगीता त्यांची दृष्ट काढतात छान आणि छान दिसतात वगैरे इथं कौतुक करतात. राहुल सुद्धा तिकडनं बघतो आणि मग इकडे किती खुश दिसायलाय, किती छान दिसायलाय, तुमच्या जोडीला कुणाची नजर नको लागायला असं म्हणून इथे संगीता नजर काढतात. सगळे असे छान कौतुक करतायत दोघांचं. सुखी राहा असं म्हणतात, कायम सुखी राहा वगैरे असं सांगितलं जातं. आबाजींचा पाया पडा जावा असं म्हणून संगीता सांगतात आणि मग दोघं जण इथे आबाजींच्या पाया पडतात. आई खुश झाली या दोघांना असं छान एकत्र बघून. हा आनंद खूप वेळ टिकू दे बरं का. आणि मग त्याच्यानंतर संगीताचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही दोघं एकमेकांना शोभून दिसतायत असं इथे आबाजी सुद्धा म्हणतात. त्यामुळे करेक्ट आहे आबा. फोटोग्राफरला सांगायला लागेल नेमका प्रोग्राम कुणाचा आहे आणि नेमका फोटो कुणाचे काढायचे आहेत असं इथे सोहम सुद्धा त्याची चेष्टा करतो. सगळेच इथे आनंदी मूडमध्ये आहेत बरं का प्रेक्षकांनो. तर आता तोपर्यंत तिकडनं सरोज आलेली आहे आणि मग ती हाक मारते आणि मग अद्वैत मी दिलेला कुर्ता कुठे आहे असं इथे तिथनं विचारलाय प्रश्न. तर आता अद्वैत तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की आई तू दिलेला कुर्ता ना आहे वरती आहे, त्यावर ना कॉफी सांडली म्हणून हा घातला. अच्छा, मग हा कुर्ता कोणी दिला? मग दोघं एकमेकांकडे बघतात क्षणभरासाठी आणि मग चांदेकर म्हणतो की खरेने दिलाय माझ्यासाठी. आणि मग आता सरोज बघा कशी बघते कलाकडे. तर लगेच म्हणते तिने दिलेला कुर्ता तुला घालायचा होता म्हणून ही नाटकं चालली आहेत सगळी. नाही आई खरंच सांगतोय मी, जाऊ दे मला काय करायचं आहे, तुला कुर्ता कुठला घालायचा आहे त्यामुळे मला इथे काहीच बोलायचं नाही आहे. आणि हे बघ तुला हा कुर्ता घालायचा असेल म्हणून तू खोटं बोलला असेल असं मी म्हणू शकते किंवा असं तिथे म्हणते. तेवढ्यात आबा म्हणतात सरोज घरामध्ये कार्यक्रम आहे आता, तेवढ्यात जरा म्हणजे शांत राहा की तू. तर सरोज म्हणते मला आबा वाद घालायचेच नाही आहे तसं तिनं सांगितलंय, आता जाऊ दे आता शांत बसते मी असं म्हणून तिला ठरवलंय. आता सगळेजण इथे शांत बसतायत बरं का. तोपर्यंत आता तिथनं रोहिणी खाली येते आणि मग ती म्हणते डॅड काय झालं, तुम्ही इतक्या अर्जंटली का बोलवलं मला असं म्हणून ती येऊन ओरडायलाच लागते. आणि मग त्याच्यानंतर आबा सरोजला हाक मारतात, सरोज हे बघते काजल जरा गिफ्ट दे ग असं म्हणून ते सांगतात. आणि मग ते गिफ्ट असतं जे काही आहे ते इकडे त्या चांदेकरांकडून सुनेसाठी घे असं म्हणून सरोजच्या हातातून इकडे नैनाला दिलं जातं आणि सगळे परत इथे खुश होतात. तर नैनाचं इकडे काय चाललंय बघा प्रेक्षकांनो. नैना इथे विचारत आहे अजून, म्हणते की सुटले पण मला यांचं काही कळतच नाहीये. ही बाई अचानक एवढी का मागे लागले माझ्या, नको तेव्हा कसलं एवढं प्रेम उतू चाललंय माझ्यावर. आधी तर इतकं तिरकं वागायची आणि आता अचानक एवढं प्रेम आलंय की मला आता त्या प्रेमाचं ना अपचनच होतंय आणि आता नको त्या वेळेला झालंय असं ती म्हणते. जाऊ दे नंतर बघते मी, आधी पटकन साडी नेसून घेते आणि पटकन परत टपकायची आणि परत माझ्या मागे लागायची असं इथे नैनाचं म्हणणं चाललंय. तर तिकडे कला अद्वैतला ना हळूहळू करते. अद्वैत तिकडे काम करत बसलाय, अशी हाका मारते कला अद्वैतला. अद्वैत तिच्याकडे बघतो आणि म्हणतो काय आहे. मग ती म्हणते बोलवते ना मी तुला, मग ते लक्ष तरी दे, असं का करतोस, माझं नाव शुकशुक आहे असं तो विचारतो. मला हे असं बोलवलेलं अजिबात आवडत नाही. मग ती म्हणते की चांदेकर आपल्याला एखादी व्यक्ती बोलवत असेल ना तर तिच्याकडे लक्ष द्यायचं, लेक्चर नकोय, काय हवंय ते सांग, ती फुलांची परडी दे. मग तो अशी फुलांची परडी घेतो आणि तिच्या हातात देतो. तर कला काय करते त्यातलं एक फूल घालते, त्याच्या डोळ्यात बघत असते, फूल घेते आणि ते पटकन ना इकडे त्याच्या नाकावर मारते. काय मगासपासून बघतोय असं एकदम विचित्र असतेस. मग कला म्हणते की मी खुश आहे. तर अद्वैत म्हणतो की का, मग कारण मी दिलेला कुर्ता तू घालतास
एवढं काही खुश व्हायची गरज नाही आहे, आईने आणलेल्या कुर्त्यावर कॉफी सांडली म्हणून मला हा घालावा लागला, असं तो एकदम दाबात बोलतो बरं का तिच्याशी. मग ती म्हणते हो का, बरं कॉफी सांडली की मुद्दाम सांडवली, असं म्हणून ती गुदगुल्या करायला चालू करते अद्वैतला. आणि आता अद्वैत हसतोय. आणि त्याच्यानंतर इथे प्रेक्षकांनो इकडे मंजू सगळ्यांना चहा पाणी वगैरे देत आहे. सगळे आता जमलेले आहेत बरं का. तिकडनं नैना येते आणि मग नैना आल्यानंतर काय कौतुक होतंय नैनाचं बघूया आपण. तर आता नैना आल्यानंतर सगळे नैनाच्या जवळ गेले. तिकडे नैना तू किती सुंदर दिसतेस, सावकाशी, असं रजनी म्हणते. आणि मग रजनी वहिनी म्हणून पण हाक मारते इथे. तर राहुल तिचा हात धरून तिला खाली उतरून घेतो आणि दोघं जण एकदम जवळ उभे राहतात. संगीता येते तेवढ्यात तिच्या जवळ आणि म्हणते की नैना अगं खरंच खूप तू छान दिसतीयस, तू खूप गोड दिसायलेस, खूप छान दिसायलेस, माझीच नजर नको लागायला माझ्या लेकीला, असं म्हणून ते इथे छान असं बोटं मोडून घेतात. तोपर्यंत रजनी पण आपली बोटं मोडते. आणि मग संगीता म्हणतात आज तुझी ओटी भरली जाणार, बाईच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस असतो हा, असं म्हणून त्या पुढे सांगतात. आणि मग पुढे म्हणतात की आता समजा छान होणार बघ, होणारच आता सगळं चांगलं, असं त्या म्हणतात. आणि आता त्याच्यानंतर नैना आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी, असं म्हणून त्या म्हणतात. आणि आता हे बघ, आता तुमचं कुटुंब सगळं आता पूर्ण होणार. मला लगेच इथे राहुल पण म्हणतो हो सासूबाई, चांदेकरांच्या घरामध्ये ना एवढूशा पावलांनी ना घर म्हणजे दुडदुडणार, घर खिदळणार, असं सगळीकडे खुलणार बरं का, फिरणार ते बाळ, असं त्या सांगतात इथे. आबाजी पण त्या कल्पनेने इथे हसतायत बरं का. आणि इथे पावडरीचा वास, धुपाचा वास, सगळे असे वास दरवळत असतात समधीकडे. आणि हे बघ खरंच खूप तू छान दिसते. आणि हे नवीन बदल आहेत ना, या नवीन बदलाकडे ना हे इकडं मागणं म्हणजे साधं ठेव, म्हणजे डोकं शांत ठेव, म्हणजे हा जो आहे तो बाईच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस असतो, असं वगैरे त्या म्हणतात. आणि मग आता नैना म्हणते मम्मा नको यार लेक्चर देऊस, तुला बघून ती बाई सुद्धा ना लेक्चर द्यायला सुरू करेल. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी ते म्हणते आता हा सगळा कार्यक्रम एकदा टोकाला तर पोचू दे, मग सगळ्यांच्या डोळ्यावरची प्रेमाची पट्टी जी काय ती मी एकदाच काढून घेते, जा आबाजींचा पाया पड, असं म्हणून इथे आई खुणावतात बरं का. संगीता खुणावते नैनाला. मग नैना राहुल सगळेजण इकडच्या साईडला येतात, आबाजींच्या पाया पडत असतात आणि म्हणतात या अवस्थेत पाया पडायचं नसतं, असं त्या म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी इथे म्हणते की तिला अजिबात वाकायला देऊ नका, कारण मी जरा वेळाने मीच तिला पूर्णपणे वाकवणार आहे, असं इथे ती म्हणते. आणि मग कलासुद्धा समोर येते तिच्या आणि म्हणते की ताई तू खरंच किती गोड दिसतेस, असं ती म्हणते इथे. आणि मग सगळे मिळून ते कला, काजल, रजनी सगळे घेऊन नैनाला तिथे त्या सजवलेल्या झोपाळ्यावर तिथे बसवतात. आणि मग ती रोहिणी म्हणते कला खरे बहिणीला जागा दाखवतेस ना तू, आता दाखव मस्त, म्हणजे थोडा वेळ उरलाय अजून आणि मग मी तुम्हा बहिणींना तुमची खरी जागा काय असेल ते नक्की दाखवेन, या घराबाहेर, असं म्हणून आता रोहिणी म्हणते. तर आता सगळे मिळून फ्लॉवर ज्वेलरी जी काही आहे ती इथे नैनाला घालतायत. खरंच हे ज्वेलरी वगैरे घातल्यानंतर ना बाईचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा असे तुमच्या या निमित्ताने डोहाळे जेवणाचे क्षण आठवून बघितले का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. छानपैकी असे दागिने वगैरे घालून झालेले आहेत, हातात बांगडी, परत अंगठी, असं टिक्का वगैरे सगळे छान असे दागिने घालून झालेत. नैना 2 मिनिटासाठी उभीच राहिली अशी बघत स्वतःकडे. आई परत म्हणतात नाही खरंच तू खूप गॉड दिसायलीस ग. आणि मग त्याच्यानंतर आबाजी म्हणतात की सरोज घरची मोठी सून म्हणून तू पहिल्यांदा ओटी भरायची, असं म्हणून सांगितलं जात आहे आता. त्यामुळे सरोज उठतीये, तोंड वाकडं करते मध्येच, पण उठते आणि मग उठून झाल्यानंतर अशी छान ओटी भरते ती. आणि पहिल्यांदा नारळ, मग 5 फळांची ओटी वगैरे भरली जाते. नैनाच्या मनामध्ये काय चाललंय ते मात्र कळत नाहीये आपल्याला. आता नैना नेमकं कसं या सगळ्यातून बाहेर पडते का रोहिणी अजूनच अडकवते तिला, ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मग सरोजची झाल्यानंतर एक जणी ते ओटी भरतात तिची. आबाजी सुद्धा तिथे खाली बसलेले आहेत. रजनी सुद्धा हळदी कुंकू लावून छान अशी ओटी भरते. मग त्याच्यानंतर इकडे संगीता पण ओटी भरते आणि हे सगळं छान ओटी वगैरे चालू आहे कार्यक्रम. तोपर्यंत राहुल म्हणतो मम्मा
हे सगळं तुझं काय झालं आहे, काय करणार आहे आपण, असं म्हणते. आणि म्हणून काय आता मी म्हणजे सगळ्यांच्या समोर तिच्यासमोर जेवायला बसायचं का, असा प्रश्न इथे राहुल विचार. रोहिणी म्हणते की तुझ्या बायकोचं डोहाळं जेवण चालू आहे. तर परत राहुल म्हणतो मम्मा अगं तुझ्या प्लॅनचं काय झालं, आपण तो कधी प्रश्न वर्कआउट करणार आहोत का, एक्झिक्यूट कधी करणार आहोत. आणि मग रोहिणी असं तिच्याकडे हळूच बघते नयनाकडे. आणि या सगळ्या प्रकारात राहुल विचारतोय रोहिणीला की तू बॉम्ब फोडणार होतीस, त्याचं काय झालं, कधी प्लॅन आपला वर्कआउट होणार आहे, असाच प्रश्न त्याला भरपूर पडलेला आहे. तर आता नाही रोहिणी काय सांगते बघूया आता. तर रोहिणी म्हणते की हो अरे शांत हो, पेशन्स ठेव, प्रोग्राम जरा सुरू तर होऊ देत आणि मग सांग. आता इकडे म्हणजे बघ काय आहे, आपण सुद्धा शांततेचा वापर करून घ्यायला हवा. अरे पण किती वेळ अजून, बस अजून थोड्याच दिवसाचा वेळ आहे. आणि हे बघ गेले 7 महिने जो वाट बघतोयस ना आपण, ते आता थोडा वेळ कळ कळणार, थोडा वेळ कळ सोसतो, असं त्या रोहिणी म्हणते. हा आयुष्याचा नयनाच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त महत्त्व लक्षात राहिला पाहिजे असं इथे तिनं म्हटलेलं आहे बरं का रोहिणीने. आणि मग सगळेच इथे जण हसतायत. बघूया प्रेक्षकांना उद्याच्या भागात काय काय नेमकं आपल्याला छान इंटरेस्टिंग बघायला लागणार आहे ते. कारण रोहिणीच्या अगोदरच इथे अजून एका व्यक्तीला नयनाचं सत्य कळलेलं आहे आणि ती व्यक्ती कोण आहे हे आपण जाणून घेऊया. आणि ती कलाच्या हातात उशी लागलेली आहे जे ती पोट म्हणून वापरत होती ते. आणि मग त्याच्यानंतर नयनाताई तू खोटं पोट लावत होतीस असं ती प्रश्न विचारते. आणि आपल्याच तंद्री तिथे धावत धावत येते आणि अद्वैतला शोधते. आणि अद्वैतला बघून ती म्हणते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आता नेमकं ती काय बोलणार किंवा नेमका काय होणार ते बघत राहूया, कारण कलाला आधीच कळेल. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.